मग वस्तूची लक्ष्मी खरेदी करतात. पूजनाला सुवर्ण खरेदी करावी की बलिप्रतिपदेला करावी? बलिप्रतिपदेला करावी. लक्ष्मी बरं. पूजन आपण करतो, ते अनेक जण लक्ष्मीची पूजा लक्ष्मी करतो, चोपडा पूजनाला पूजन करतात व्यापारी लोक. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी वहीची पूजा करतात, बरोबर. ज्याच्यात हिशोब लिहायचे, विक्रम संवत नवीन विक्रम संवताचा हिशोब लिहायचा, त्याची पूजा करतात. परंतु लिहायला सुरुवात करतात बलिप्रतिपदेच्या दिवशी. बर हा, त्या दिवशी हिशोब लिहायला सुरुवात करतात. बलिप्रतिपदा हा विक्रम संवत, आपल्याला माहिती आहे उत्तर भारतामध्ये विक्रम संवताला महत्त्व आहे. 2082 पिंगल नाम संवत्सराचा या दिवशी प्रारंभ होतो आहे. आणि नवीन कार्य करायचं असेल ना, जुनं विसरायचं असेल, वाईट सवयीचा त्याग करायचा असेल, चांगल्या सवयी करायच्या असतील, तर बलिप्रतिपदेचं या दिवशी बलीची पूजा करण्याची. आपल्याला माहिती आहे बली हा शेतकऱ्यांचा मित्र. शेतकऱ्यांना त्याच्याकडे संपत्ती होती, सर्व संपत्ती त्यांनी एकत्र केली होती आणि त्या काळामध्ये ती संपत्ती जनता जनार्दनात जायला पाहिजे म्हणून बळीला पाताळात पाठवलं. ती कथा जी आपण सांगतो ती त्यासाठी आहे. आणि त्याची संपत्ती सर्व जनता जनार्दनाला मिळाली, म्हणजे विकेंद्रीकरण झालं बरोबर. संपत्तीचं. ही त्या काळातली गोष्टी सांगितलेल्या आहे बघा. आज आपण करतो संपत्तीचं विकेंद्रीकरण, गरिबाला सुद्धा सर्व गोष्टी मिळाल्या पाहिजेत यासाठी. तर ती बळीची कथा आहे. बळीची पूजा केली जाते आणि विंध्यावली तिच्या पत्नीचं नाव, तिचं सुद्धा पूजा केली जाते.